मैत्रिणींनो, आत्ता संध्याकाळच्या वाजलेले आहेत 10 रात्रीच्या. एक 10ला 5-10 मिनिटं कमी असतानी आणि मी लाईव्हला आलते ना, त्यावेळेस हे मटेरियल काढायचं चाललं होतं. एक घमेलं काढलं आणि मी नंतर ना लाईव्ह बंद का केलं तुम्हाला सांगते, कारण का माझ्याकडून हे माप हुकू नाही म्हणून. तर हे सगळं मटेरियल टाकलं, जे तुम्हाला मी दाखवते ना तेच असतं. तर बघू शकता, हे असं सगळं टाकलं मापून. तरी सुद्धा तुम्हाला सांगते, मला ह्या घमेल्यामध्ये ना मेथी टाकली का नाही ही मला जरा शंका आहे. पण ही मिक्स करायच्या अगोदर म्हणलं व्हिडिओ काढावा आणि मग हे करावं, मेथी चेक करावी. मेथी राहिली असं मला वाटतं ह्यातमध्ये, आणि चक्री फुल एक राहिले, पण ते आता मला हिथनं गोणीतनं काढायचंय. इकडे बघू शकता, हे असं सामान आहे. जर माझ्या कुठल्या ताईसाहेबांना मसाला घ्यायचा असेल तर माझा नंबर घ्याच, 9657484033. हे सगळं मला झाकून ठेवायचंय. ते आम्हाला घमेली कमी पडल्यामुळं ती लाडून ती थोडंसं खजूर ड्रायफ्रूटचं आणि शेंगदाण्याचं एकत्र केलेत. पण ते आम्हाला ओळखू येतात ड्रायफ्रूटचं आणि त्याचं. खजुरीचं काळं असतं आणि शेंगदाण्याचं गोरं असतं. तिकडं खोबरं नानींनी सगळं चिरून ठेवलंय ताईंनी. इकडं खारीक फोडून ठेवली. अजून इथं पण फोडून ठेवली. ही वाळायला ठेवली नेऊन. तिला आता परत ना झाकून ठेवायची. असं एकंदरीत सगळं. इकडे मिरची पण मला झाकून ठेवायची आहे. अजून काय असतं. असू द्या. घ्या माझा नंबर 9657484033. खूप दिवसातनं लाईव्हला आलते त्याच्यामुळं म्हणलं थोड्या वेळ लाईव्ह घ्यावं. पण परत माझ्या असं लक्षात आलं, क्लिक झालं, की मनोबाई बोलायच्या नादात जर आपल्याकडून काही मटेरियल जर टाकायचं राहिलं किंवा कमी जास्त जर झालं तर जाळणधूर संगच निघतो मसाल्याचा. कारण का ही मसाल्याचं काम आहे. ह्यातमध्ये कमी जास्त चालत नाही, नाहीतर मसाला बिघडतो. म्हणून मी लाईव्ह बंद केलं. असू द्या, आता 10 वाजून गेलेत इथे आणि माझ्या ऑर्डरीच चालल्यात आहेत अजून घ्यायच्या. आज जवळजवळ 26-27 किलोच्या ऑर्डरी मला दुपारपासून आल्यात इथे. लोड आहे थोडासा, म्हणून म्हणलं उद्या दिवसभरात किती करणार करून करून ना असं. म्हणून नानींचं ताईचं एक काम मी ना कमी केलं. 2 तास म्हणलं तर दुपार जाते हे सगळं मापायचं हे म्हणलं तर. आणि अजून दुसरी कामं वाढलेली असते ते रविवार म्हणलं की, नाही का. तर असू द्या. आणि ही दुपारपर्यंत गेली आमची आज. हे सगळं दाखवायचं म्हणलं ना, ती सगळं गोळा करायचं, ती बाहेर नेऊन ठेवायचं. ती चटई आणली, ती सगळ्या पराती गोळा करून आणल्या. एक 28-29 वस्तू असतात ना. मग राहिलेल्या पराती परत मोनाच्या घरनं आणल्या. ते सगळं मापलं आणि मग नंतर ना कलर आहे. मी म्हणलं काय आहे काय माहिती. सगळं मापलं, हे केलं, ते घेतलं. ह्यातच गेली दुपार. चला असू द्या. ह्या गोष्टी होती. शुभरात्री. आता ही सगळं झाकून पाकून ठेवते नीटनेटकं आणि उद्या सकाळ उठलं की कांड पुसला की लगेच ऑइल वगैरे करायचं. दिवसभर ही सौद्याचं सामान कुठून होईल. आणि सौद्याचं सामान कुटत कुटत उद्या इरबळ मिरच्या भाजायच्या त्या बाहेर. ती पण मी तुम्हाला दाखवते. कारण का आता मशीनीत नाही भाजत आम्ही. ती मशीन फक्त आहे ना, ही मशीन आम्हाला पावसाळ्यामध्ये ऑर्डरी चालू असतात आणि त्यावेळेस बाहेर पावसात आम्ही काही मिरची भाजू शकत नाही, कारण का त्यावेळेस सगळं वातावरण साधाळलेलं असतं. मग इथं मिरची ड्राय केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर. काय म्हणतात ना, जसं वातावरण असेल तसं राहावं लागतं, जसं असेल तसं करावं लागतं, खावावं लागतं. बाय सगळ्यांना. आज लय फोनवरती बोलले सगळ्या ताईसाहेबांना, अक्षरशः माझं तोंड दुखायला लागलं बोलून बोलून. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. काका आल्यात आमचं. मावशी घेवड्याचे घेवड्याच्या शेंगा, कांद्याची पात, काहीतरी दिले ह्यात मध्ये पावट्याच्या शेंगा दिलेत. अजून हिरव्या मिरच्या, ह्याच्यात काय वटाणा दिलाय, कोथिंबीर दिली. अजून ही दोन्ही नीट करून दिल्या. मी ही रात्री फुलं नीट केली, मसाला गेली काढायला घेऊन बरं. ही सकवात्याने कोथिंबीर दिली, लय दिली ती त्यातली मोनाने. हे असं माळवं येतं. ती फुलं पण सकवात्याने दिलेली काका. कोणी काय तिकडे पेरू दिल्या समा भाऊजींनी आणून. काटा नेलता ते त्यांनी पेरू दिलं ते. आता हे सगळं नीट करते, चकाचक चहा पिते. ह्याचं तर वेगळंच होऊन बसलंय. काय अक्कल बंद झाली माझी तर.
याच्या प्यायला सगळी टायटी आणायचं. आव टायटी काय? कोणाला टायटी म्हणजे काय? हे जर्किंग वाचणं रोज भांडणं. ती पुरगीन सकाळचं बाप रोज भांडते ती पुरगी म्हणते माझं कशाला घातलंय आणि बापाला असं तिचं आवडतंय. थंडी वाजते. काका ते उठल्या उठल्या भांडणं चालली होती दोघांची. माझं कशाला घातलंय. मैत्रिणींना तर हा एक पीस मागवलेला मी ताईंना आणि त्याची बाही कशी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा ही अशी बाही बघू शकता, जरा वेगळं काहीतरी. ह्याला असे डिझाईन आहे आणि हे बटन आहे ना हिथं अधिक ह्याला, आणि हे फिनिशिंग खूप छान आहे बरं का. हिथं हे असं नाही आहे, ओपन नाहीये ना, ओपन नाहीये, फक्त शो साठी हे बटन आहे. हे असा गळा आहे, हे बघू शकता. आणि हा आहे एक्सेल साईज मधला. एक्सेल आहे ना, जर माझ्यासारख्या जर कुठल्या ताई साहेब असत्या ना अशा मस्त धष्टपुष्ट तर एक्सेल साईज बसते. माझा हात पण जाड आहे, पाठीमागं पण दाखवते. कम्फर्टेबल आहे आणि सूत एकदम अप्रतिम. मी विकत होती ना त्या गाऊन पेक्षा ह्याचं सूत एकदम भारी आहे, त्याच्यापेक्षा भारी आहे. आणि स्वामिनी ताईंचा नंबर पण देते तुम्हाला मी. एकदा नंबर घेते, सांगावं नंबर आहे. नंबर कुठला देऊ आता बरं 67 72 नाही हा नको. बरं ठीक आहे. काय काही प्रॉब्लेम आलं परत सोनाली ताईंचा नंबर नाही लागला, व्हॉट्सअपला नाही त्यांनी मेसेज पाहिला, बिनधास्त मला हक्काने मेसेज करायचा. कधी गाऊनवाल्या ताईत ना त्या फोन लागत नाही त्यांचा, ते रिप्लाय देत नाही तर मी आहे, कारण का ती माझी मैत्रीण आहे बारामतीतली. त्यामुळे काय अडचण नाही. आता नंबर सांगा. 87 67 72 37 25. ओके. परत एकदा 87 67 72 37 25. ओके. येस. कसं दिसतोय सांगा. पाहिजे एवढे कलर टाकते तुम्हाला, पाहिजे एवढे फोटो टाकता ना तुम्ही. टाकते ना त्यांच्या चॅनलवर कंटिन्यू अपडेट आणि आता असतात. दुसरा एक गाऊन, आता कुठला कलर काळले असतात माझ्याकडे, हे दाखवू का तिथे? काळा नाही तर निळा आहे. निळा. हा वेगळा आहे तुमच्याकडे, मी तो बघितलाच नाही कलर. हा कलर नाहीये माझ्याकडं. आता हा एकदा मी ट्राय करून बघते. ओके.